दिल्लीची ही कहाणी साल 2009ची आहे। राजधानीच्या दक्षिण भागात असलेला वसंत कुंज परिसर, जिथे सहसा सकाळ शांतपणे सुरू होते। 19 मार्च 2009ची सकाळ एका वेदनादायक चिंतेची साक्षीदार ठरली। त्याच सकाळी वसंत कुंज पोलीस ठाण्याच्या दारात एक आईवडील घाबरलेले पोहोचले। त्यांची 28 वर्षीय मुलगी जिगीषा घोष रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता झाली होती। जिगीषा रोजच्यासारखी सकाळी घरून निघाली, पण त्यानंतर ना ती घरी परतली, ना तिचा कोणताही फोन आला। वेळ सरकत गेला आणि आई-वडिलांची चिंता भीतीमध्ये बदलू लागली। शेवटी ते पोलीस ठाण्यात पोहोचले, या आशेने की कदाचित पोलीस त्यांच्या मुलीला शोधण्यात मदत करतील। पण तिथे त्यांना जे उत्तर मिळाले त्याने त्यांचे मन अधिकच मोडले। ठाण्यात असलेल्या पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास स्पष्ट नकार दिला। त्यांचे म्हणणे होते की मुलगी कदाचित एखाद्यासोबत गेली असेल आणि काही दिवसांत स्वतःहून परत येईल। पोलिसांच्या या बेपर्वाईमुळे आणि निष्काळजीपणामुळे आईवडील अत्यंत निराश होऊन ठाण्यातून परतले। पण त्यांनी हार मानण्याचा निर्णय घेतला नाही। आपल्या ओळखी परिचितांच्या मदतीने त्यांनी आपली बाजू त्यावेळच्या लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांच्यापर्यंत पोहोचवली। हे प्रकरण तिथपर्यंत पोहोचताच दबाव निर्माण झाला आणि वसंत कुंज पोलीस कारवाईला लागली। तातडीने जिगीषाचा बेपत्ता अहवाल दाखल करण्यात आला। अहवालात सांगितले गेले की 18 मार्चच्या पहाटे सुमारे 4 वाजता जिगीषा कॉल सेंटरमधली आपली नाईट शिफ्ट संपवून घरी परतत होती। रोजच्याप्रमाणे ती कंपनीच्या कॅबमध्ये बसली होती। वाटेत तिने आपल्या आईला फोन केला आणि म्हणाली, आई, मी फक्त 5 मिनिटात घरी पोहोचते। माझा नाश्ता तयार ठेव। पण त्यानंतर 5 मिनिटं काय, पूर्ण दिवस सरून गेला। जिगीषा घरी नाही पोहोचली, ना कोणता फोन आला, ना कोणती बातमी। आईने प्रथम स्वतःला समजावले की कदाचित कॅब उशिरा आली असेल, रहदारीत अडकली असेल। पण जेव्हा सकाळ दुपारमध्ये बदलली आणि दुपार ढळून संध्याकाळ होऊ लागली, तेव्हा मनातले भय स्पष्ट दिसू लागले। प्रत्येक जाणाऱ्या मिनिटाबरोबर घबराट वाढतच होती। तक्रार दाखल होताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि जिगीषाच्या शोधाला सुरुवात केली। ठिकठिकाणी चौकशी झाली, कॉल डिटेल्स तपासली गेली, पण 19 आणि मार्च 20 असेच सरून गेले। ना पोलिसांना कोणता ठोस सुराग मिळाला, ना जिगीषाच्या आई-वडिलांना दिलासा देणारी बातमी। प्रत्येक जाणारा क्षण त्यांच्यासाठी एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नव्हता। मग 21 मार्च 2009ची सकाळ अशी बातमी घेऊन आली ज्याने संपूर्ण वातावरण बदलून टाकले। हरियाणातल्या सूरजकुंडजवळ रस्त्याकडेला एका मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि ओळखीसाठी जिगीषाच्या आई-वडिलांना बोलावण्यात आले। घाबरलेले, मनाने मोडकलेले आईवडील कसेबसे तिथे पोहोचले, पण त्यांच्यासमोरचं देखावं होतं ते त्यांचं संपूर्ण जग उद्ध्वस्त करणारं। तो मृतदेह दुसऱ्या कोणाचा नव्हता, तर जिगीषाचाच होता। ही बातमी पसरताच संपूर्ण दिल्लीत खळबळ उडाली। लोक सुन्न झाले। एका मुलीचं असं अचानक बेपत्ता होणं आणि मग 3 दिवसांनी तिचा मृतदेह घरापासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर सापडणं ही सामान्य गोष्ट नव्हती। आई रडून बेभान झाली होती, वडील गाढ शोकात होते। पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली आणि नंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवला। आता पोलिसांनी प्राथमिक तपास वेगाने सुरू केला, पण परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची होती। ना घटनास्थळावरून कोणतेही ठोस पुरावे मिळाले होते, ना असा कोणताही सुराग जो थेट खुनीपर्यंत पोहोचवू शकेल। जिगीषासोबत जे काही घडले ते एखाद्या भयानक कटापेक्षा कमी वाटत नव्हते। असे वाटत होते की जणू सर्व काही अत्यंत काळजीपूर्वक केले गेले होते। जेव्हा पोलिसांना जिगीषाचा मृतदेह मिळाला तेव्हा त्यांच्याकडे हातात धरण्यासारखे काहीही नव्हते। पण तपासादरम्यान त्यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले, जिगीषाच्या बँक डिटेल्सची तपासणी। इथून प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले। तपासात समोर आले की जिगीषाच्या मृत्यूनंतरही तिच्या एटीएम कार्डवरून सातत्याने पैसे काढले जात होते। ही गोष्ट पोलिसांसाठी अत्यंत धक्कादायक होती। यानंतर पोलीस जिगीषाच्या वडिलांना घेऊन बँकेत पोहोचले आणि खात्यातून झालेल्या सर्व व्यवहारांची पूर्ण माहिती मागितली। बँक रेकॉर्डमध्ये समोर आले की पैसे दिल्लीतील अनेक एटीएममधून काढले गेले होते आणि सरोजनी नगरमधील काही शोरूममध्ये खर्च केले गेले होते। ही माहिती मिळताच पोलीस तात्काळ कारवाईला लागले। पोलीस जिगीषाच्या वडिलांना घेऊन त्या दुकानांमध्ये पोहोचले जिथे डेबिट कार्डने खरेदी केली गेली होती। दुकानदारांना जिगीषाचा फोटो दाखवून विचारले की ही मुलगी इथे आली होती का? याच कार्डने खरेदी केली होती का? दुकानदारांनी जिगीषाला ओळखण्यास स्पष्ट नकार दिला। पण यानंतर जी गोष्ट समोर आली तिने संपूर्ण तपासाची दिशाच बदलली। दुकानदारांनी सांगितले की ही मुलगी नव्हती, पण 3 मुलगे नक्की आले होते। त्यांनी महागड्या घड्या, टीव्ही, बूट, केबिन्स आणि अनेक मौल्यवान वस्तू खरेदी केल्या होत्या आणि देयके याच डेबिट कार्डने केली गेली होती। हे ऐकताच पोलिसांना खात्री पटली की जिगीषाचे खुनी हेच 3 लोक असावेत।
यानंतर पोलिसांनी त्या सर्व एटीएमची सीसीटीव्ही फुटेज काढून घेतली जिथून पैसे काढले गेले होते. फुटेजमध्ये 3 संशयित स्पष्ट दिसत होते, जे जिगीशाचे एटीएम कार्ड वापरत होते. इथून तपासाला एक ठोस दिशा मिळू लागली. यासोबतच पोलिसांनी जिगीशाच्या मोबाईल फोनची लोकेशनही ट्रॅक केली. लोकेशनवरून हे देखील स्पष्ट झाले की हत्येनंतरही तिचा फोन त्याच भागात सक्रिय होता, जिथे हे 3 संशयित फिरत होते. तपासात हे देखील समोर आले की महिपालपूरच्या एका एटीएममधूनही पैसे काढले गेले होते. पोलिसांनी तात्काळ त्या एटीएमची सीसीटीव्ही फुटेज तपासली, पण तिथे जो देखावा समोर आला तो अत्यंत धक्कादायक होता. फुटेजमध्ये जिगीशा स्वतः त्या 3 मुलांसोबत दिसत होती. तिचे हावभाव मात्र काही वेगळीच कहाणी सांगत होते. ती घाबरलेली, भयभीत आणि पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणात दिसत होती. स्पष्ट दिसत होते की तिला जबरदस्तीने एटीएममधून पैसे काढण्यास भाग पाडले जात होते, तर तिन्ही मुले आजूबाजूला उभी होती. या व्हिडिओमध्ये तिन्ही संशयित स्पष्टपणे दिसत होते. त्यातील एकाच्या हातावर लांबसडक टॅटू होता. हाच टॅटू पोलिसांसाठी सर्वात मोठा सुराग ठरला. दिल्ली पोलिसांनी त्वरित कारवाई सुरू केली. त्या टॅटू असलेल्या व्यक्तीचा फोटो सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पाठवून देण्यात आला आणि त्याला लवकरात लवकर पकडण्याचे आदेश देण्यात आले. साऊथ दिल्लीचे डीसीपी हरगोविंद धालीवाल या केसमध्ये कोणत्याही प्रकारची चूक करू इच्छित नव्हते, कारण प्रकरण वेगाने चिघळले होते आणि मीडियापासून सामान्य लोकांपर्यंत सर्वांच्या नजरा या तपासावर होत्या. पोलिसांच्या पथकाने दिवस-रात्र मेहनत केली आणि शेवटी त्यांच्या मेहनतीला यश आले. 25 मार्च 2009 रोजी सरोजनी नगर परिसरात तिन्ही आरोपी पुन्हा एकदा जिगीशाच्या एटीएम कार्डने खरेदी करत होते. याच दरम्यान पोलिसांनी सापळा रचून त्यांना हातोहात पकडले. अटकेनंतर तिघांना सरळ पोलीस ठाण्यात आणण्यात आले, जिथे कडक चौकशी सुरू झाली. सुरुवातीला ते टाळाटाळ करत राहिले, सबबी सांगत राहिले. पण जेव्हा पोलिसांनी एक-एक करून सर्व पुरावे त्यांच्यासमोर ठेवले, तेव्हा सत्य कबूल करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरला नाही. तिन्ही जणांनी मान्य केले की जिगीशाचे अपहरण त्यांनीच केले होते आणि तिची हत्या त्यांनीच केली होती. चौकशीत समोर आले की रवी कपूर हा या टोळीचा सरगना होता. त्याच्यावर पूर्वीच लूट, चोरी आणि शस्त्रकायद्याचे अनेक गुन्हे दाखल होते. अमित शुक्ला आणि बलजीत मलिक हे त्याचे जवळचे साथीदार होते, ज्यांनी यापूर्वीही त्याच्यासोबत मिळून अनेक घटनांना अंजाम दिले होते. आता पोलिसांसमोर पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता, जिगीशाचे अपहरण का केले गेले आणि तिला का मारले गेले? हे ऐकताच तिन्ही जणांनी नजरा खाली वाकवल्या. काही क्षणांच्या शांततेनंतर त्यांनी संपूर्ण कहाणी सांगण्यास सुरुवात केली. वसंत विहारमधील CPWD कॉलनीत राहणारी जिगीशा घोष एक होताशा आणि मेहनती मुलगी होती. ती नोएडातील BPO हेड असोसिएट्स मध्ये ऑपरेशनल मॅनेजर म्हणून काम करत होती. तिचे वडील जगन्नाथ घोष केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयात उपसंचालक होते. जिगीशा आपल्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती, म्हणून आईवडील तिच्याबद्दल नेहमीच अत्यंत काळजीत असत. 18 मार्च 2009च्या पहाटे सुमारे पहाटेचे 4 वाजता जिगीशा आपली रात्रपाळी संपवून कॅबमधून उतरली आणि वसंत विहारमधील आपल्या घराच्या दिशेने चालू लागली. वातावरण शांत होते, रस्ते जवळपास कोरे होते. त्याचवेळी तिच्या एका सहकार्याचा फोन आला. जिगीशा फोनवर बोलत आरामात घराच्या दिशेने चालू लागली, पूर्णपणे बेखबर की कोणी तिला दुरूनच न्याहाळत आहे. त्याचवेळी रवी कपूर, अमित शुक्ला आणि बलजीत मलिक हे आपल्या कारमध्ये परिसरात फिरत होते. त्यांचा हेतू स्पष्ट होता, त्यांना कोणाला तरी लुटायचे होते. ते शिकारीच्या शोधात होते आणि तेवढ्यात त्यांची नजर जिगीशावर पडली. एक मुलगी जी एकटी होती आणि फोनवर बोलत पुढे जात होती. तिघांना यापेक्षा सोपी संधी कोणती हवी होती? जिगीशाला जराही कल्पना नव्हती की 3 लांडगे तिच्या दिशेने येत आहेत. ती अजूनही फोनमध्ये व्यस्त होती, पण तिने कॉल संपवताच आणि पुढे जाऊ लागताच एका चंदेरी रंगाची सेंट्रो कार येऊन तिच्याजवळ थांबली. कारची खिडकी खाली सरकली आणि आत बसलेल्या एका व्यक्तीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिला हाक मारली. जिगीशाला वाटले की कदाचित एखादा प्रवासी रस्ता चुकला असेल. कोणत्याही भीतीशिवाय किंवा संशयाशिवाय ती त्यांच्याजवळ गेली आणि पत्ता सांगू लागली. जिगीशा अजून पत्ता सांगतच होती की अचानक कारचे दार उघडले आणि ती काही समजण्याआधीच रवी कपूर आणि अमित शुक्ला यांनी तिला जबरदस्तीने आत ओढले. जिगीशाने सुटण्याचा पूर्ण प्रयत्न केला. ती ओरडली, हातपाय मारले, पण तेवढ्यात रवी कपूरने तिच्या मानेवर बंदूक रोखली. त्याचा आवाज एकदम कडक आणि भयानक झाला, चुपचाप बस, नाहीतर गोळी मारेन. बंदूक पाहताच जिगीशा भीतीने सुन्न झाली. तिचा आवाज घशातच अडकला आणि कार पूर्ण वेगाने तिथून पळ काढून गेली. या दरिंद्यांनी सर्वप्रथम जिगीशाकडून जबरदस्तीने तिचा ATM पिन काढून घेतला. यानंतर ते महिपालपूरच्या एका ATMवर पोहोचले आणि तिथून पैसे काढून घेतले. त्यावेळी पहाटेचे 5:15 वाजले होते, पण एवढ्या पैशांनी त्यांचे मन भरले नाही. यानंतर ते साकेतला पोहोचले आणि तिथल्या ATMमधूनही पैसे काढले.
तोपर्यंत सकाळचे 6:30 वाजले होते. यानंतर कार सरोजनी नगरच्या दिशेने वळली. तिथे त्यांनी जिगीषाच्या क्रेडिट कार्डने जमेल तशी खरेदी केली. महागड्या ब्रँडचे कपडे, घड्या, बूट जे हवे ते बेधडक विकत घेतले. या संपूर्ण घटनेदरम्यान जिगीषा त्यांच्यासोबतच होती. घाबरलेली, भयभीत, प्रत्येक क्षणी एखाद्या चमत्काराच्या आशेने. कदाचित तिला अजूनही आशा होती की पैसे घेतल्यानंतर हे लोक तिला सोडून देतील. पण तिची ही आशाही मोडीत निघाली. पैसे उडवून आणि मौजमजा केल्यानंतर या दरिंद्यांनी जिगीषाचा गळा आवळून तिची निर्दयीपणे हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह हरियाणातल्या सूरजकुंड जवळच्या जुडपाममध्ये फेकून दिला. ती निष्पाप मुलगी, जी घरापासून फक्त काही पावलांच्या अंतरावर होती, या दरिंद्यांची शिकार बनली होती. यानंतर ते निर्भयपणे गाडी दिल्लीच्या रस्त्यांवर दौडवू लागले. त्यांचा हेतू अगदी स्पष्ट होता, जो कोणी सहज शिकार बनू शकेल त्याला लुटायचे. याच दरम्यान जिगीषा घोष हत्याकांडाच्या तपासात जेव्हा पोलिसांना या गुन्हेगारांचा सुराग मिळाला आणि त्यांना अटक करण्यात आली, तेव्हा चौकशीदरम्यान आणखी एक धक्कादायक सत्य समोर आले. या तिघांनी आणखी एका हत्येचा खुलासा केला. हे तेच प्रकरण होते ज्याने दिल्ली पोलिसांना महिनोन्महिने गुंतवून ठेवले होते. हा होता सौम्या विश्वनाथन हत्याकांडाचा केस, ज्याची कहाणी मी यापूर्वी सांगितली आहे. 30 सप्टेंबर 2008च्या रात्री सुमारे रात्रीचे 3 वाजता सौम्या विश्वनाथन, जी एका वृत्तवाहिनीत काम करत होती, आपली शिफ्ट संपवून घरी निघाली होती. ती नेल्सन मंडेला रस्त्यावरून आपल्या कारने जात होती. रात्र गडद होती, रस्ते सुनसान होते आणि कदाचित लांबच्या पाळीचा थकवाही तिच्यावर होता, म्हणून तिच्या गाडीचा वेग काहीसा कमी होता. त्याचवेळी रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक आणि त्यांचे आणखी 2 साथीदार अजय सेठी आणि अजय शुक्ला दिल्लीच्या रस्त्यांवर फिरत होते. त्यांचा हेतू तोच होता जो नेहमी असे, एखाद्या सोप्या शिकारचा शोध. जशी त्यांची नजर सौम्याच्या कारवर पडली, त्यांना वाटले की ही एक सोपी शिकार ठरू शकते. ते सौम्याच्या कारच्या मागे लागले आणि तिला ओव्हरटेक करून थांबवण्याचा प्रयत्न करू लागले. सौम्याला त्यांचा हेतू समजायला उशीर झाला नाही. धोका ओळखताच तिने गाडीचा वेग वाढवला. पण सौम्याने अशी सुटकेचा प्रयत्न करणे रवी कपूरला अजिबात सहन झाले नाही. रागाने भरलेला रवी आवेगापलीकडे गेला. त्याने आपली रिव्हॉल्वर काढली आणि अमित शुक्लाला म्हणाला, आता बघ माझं निशाण. जशी त्यांची कार सौम्याच्या गाडीच्या बरोबरीने आली, रवीने सौम्याच्या कारच्या उजव्या बाजूच्या खिडकीवर गोळी झाडली. गोळी थेट सौम्याच्या डोक्यात लागली. कारचा तोल सुटला आणि ती डिव्हायडरवर आदळून उलटली. हे पाहून 5ही जण घाबरून गेले आणि घटनास्थळावरून फरार झाले. अंधाऱ्या रात्रीत ते तिथून पसार झाले, जणू काही घडलंच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा लोक त्या मार्गाने जात होते, तेव्हा त्यांनी रस्त्याकडेला उलटलेली कार पाहिली. कारची अवस्था पाहून सर्वांना वाटले की हा एखादा भयंकर रस्ता अपघात असावा. दिल्ली पोलिसांनीही सुरुवातीच्या तपासात हा अपघात मानला. पण जेव्हा शवविच्छेदन अहवाल समोर आला, तेव्हा एक धक्कादायक सत्य उघडकीस आले. सौम्याच्या डोक्यात गोळी लागली होती. हा अपघात नसून थंड डोक्याने केलेली हत्या होती. या खुलाशाने एकदा पुन्हा दिल्ली हादरून गेली. मीडियात खळबळ उडाली. लोक भयभीत झाले. पण पोलिसांकडे या प्रकरणातही कोणताही ठोस सुराग नव्हता. ना कोणी प्रत्यक्षदर्शी, ना कोणती सीसीटीव्ही फुटेज, ना असा कोणताही पुरावा जो खुनीपर्यंत पोहोचवू शकेल. परिणामी हे प्रकरणही हळूहळू थंड बस्त्यात गेले आणि जवळपास 6 महिने तसेच होऊन राहिले. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. जेव्हा जिगीषा घोष हत्याकांडात अटक केलेल्या आरोपींकडून कडक चौकशी केली गेली, तेव्हा रवी कपूरने आपल्या जबाबात सौम्या विश्वनाथनच्या हत्येची गोष्टही कबूल केली. हे ऐकून पोलीस अधिकारीही स्तब्ध राहिले. अंधारात सोडलेला एक बाण, जो महिन्यांपूर्वी लक्ष्यावर लागला होता, शेवटी समोर आलाच. दिल्ली पोलिसांना अनवधानानेच एका हाय प्रोफाईल हत्याकांडाचा तपास सोडवण्याची संधी मिळाली. जून 2009 मध्ये पोलिसांनी जिगीषा हत्याकांडात आरोपपत्र दाखल केले आणि 15 एप्रिल 2010 रोजी खटल्याची सुनावणी सुरू झाली. सुनावणीदरम्यान सर्व पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, बँक रेकॉर्ड आणि आरोपींची कबुली न्यायालयासमोर ठेवण्यात आली. खालच्या न्यायालयाने कडक निर्णय दिला. रवी कपूर आणि अमित शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर बलजीत मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तथापि दोषींनी या निर्णयाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात अपील दाखल केले. दीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर 2018 मध्ये उच्च न्यायालयाने प्रकरणाचा पुन्हा आढावा घेतला. न्यायालयाने रवी कपूर आणि अमित शुक्ला यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित केली आणि स्पष्टपणे सांगितले की हे दोन्ही गुन्हेगार आता संपूर्ण आयुष्य तुरुंगातच राहतील. त्यांना कुठल्याही प्रकारची सुटका किंवा शिक्षेत सवलत मिळणार नाही. बलजीत मलिकची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात आली. या निर्णयासह जिगीषा घोष आणि सौम्या विश्वनाथन यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला, पण फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलल्याने ते पूर्णपणे समाधानी नव्हते.
त्यांचे म्हणणे होते की ज्या दरिंद्यांनी निर्दयपणे त्यांच्या मुलींची हत्या केली त्यांनाही अशीच शिक्षा मिळायला हवी होती. या संपूर्ण कहाणीचा शेवट आपल्याला फक्त एका गुन्ह्याची शिक्षाच देत नाही तर अनेक कडू सत्यही देतो. जिगीषा घोष आणि सौम्या विश्वनाथन सारख्या शिकलेल्या, स्वावलंबी आणि स्वप्नांनी भरलेल्या मुली केवळ यासाठी आपला जीव गमावून बसल्या कारण काही दरिंद्यांनी त्यांना सोपी शिकार समजले. हा केस फक्त 2 हत्यांची कहाणी नाही तर त्या भीतीचे चित्र आहे ज्यात त्या काळात दिल्लीतील महिला जगण्यास भाग पाडल्या गेल्या होत्या. पोलिसांची सुरुवातीची निष्काळजीपणा, यंत्रणेची सुस्ती आणि उशिरा झालेली कारवाई यामुळे जिगीषाला वाचवण्याची संधी हिरावली गेली. जर वेळेत तक्रार दाखल झाली असती तर कदाचित ही कहाणी काही वेगळी असती. तथापि नंतर कायद्याने आपले काम केले आणि गुन्हेगारांना शिक्षा मिळाली. पण जे आयुष्य गेले ते कधीही परत येऊ शकत नाही. जिगीषा आणि सौम्याच्या आई-वडिलांसाठी न्यायाचा अर्थ फक्त शिक्षा नव्हता, तर ही आशा होती की कदाचित त्यांच्या मुलींच्या बलिदानातून समाज काही शिकेल. हे प्रकरण आपल्याला आठवण करून देते की सुरक्षा, संवेदनशील पोलिसिंग आणि त्वरित न्याय हे फक्त शब्द नसून गरज आहे. ही कहाणी एक चेतावणी आहे, एक प्रश्न आहे आणि एक जबाबदारी आहे की दुसऱ्या कोणत्याही जिगीषा किंवा सौम्याला अशी किंमत मोजावी लागू नये. न्याय मिळाला तरी या जखमा दिल्ली आणि त्या कुटुंबांच्या मनावर नेहमीच ताज्या राहतील. आजची कहाणी एवढीच.